प्राथमिक शिक्षण समिती आणि महानगरपालिका यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी शासकीय आदेश दिले आहेत। यामध्ये सर्व शाळांचा समावेश केला असून आज प्रायव्हेट हायस्कूलच्या शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीमार्फत मतदार राजांना जागे व्हा हा संदेश शहरातून दिला आहे। या प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। नमस्कार। 7 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी मतदान करणार आहे। मतदान करा। मी आर.डी. जाधव सर, प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर। 7 मे 2024 रोजी आपल्या देशामध्ये लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे। त्या मतदानामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे। मी त्या दिवशी मतदान करणारच आहे। आपणही सर्वांनी मतदान करावे। हे मतदान करावे म्हणून आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी बरेच उपक्रम, विविध प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबवलेला स्वीप प्रोग्राम, त्याच्यामध्ये मानवी रांगोळी तयार करून सर्वांनी मतदान करावे व लोकशाही मजबूत करावी यासाठी जनजागृती केलेली आहे। त्याचबरोबर या गेल्या 15 दिवसांमध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेऱ्या काढलेल्या आहेत, मानवी साखळे तयार केलेले आहेत व प्रत्येक घरातील नागरिकांनी मतदान करावे व आपली लोकशाही मजबूत करावी, देश मजबूत करावा। देशाचा विकास घडवण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे व चांगले लोकसभा सदस्य निवडून देणं गरजेचं आहे। त्यासाठी सर्वांनी मतदान करावं ही सर्वांना मी विनंती करतो। 7 मे रोजी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मीही मतदान करणार आहे, आपणही मतदान करावे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी। पाटील मरळीकर, मी मतदान 7 मेला मी मतदान करणार, तुम्ही मतदान करा। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार छत्रपती शाहू यांच्या प्रचारार्थ शिवशाहू निर्धार सभा बदल घडवायला या, कोल्हापूरचा स्वाभिमान जपायला या। आज बुधवार 1 मे 2024 सायंकाळी 5:30 वाजता गांधी मैदान कोल्हापूर। छत्रपती शाहू शहाजी हात या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा।